पुण्यातल्या पार्टी प्रकरणामध्ये रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांना अटक करताना पोलिसांनी खेवलकरांचा मोबाईल फोन देखील जप्त केला होता। मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट डिलीट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे। रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून व्हॉट्सअप चॅट नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असा पुणे पोलिसांना संशय आहे। त्यामुळे या प्रकरणाला आणखी नाट्यमय वळण लागण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या ताब्यातील मोबाईलमधील चॅट नष्ट करण्याचा प्रयत्न कसा झाला पाहूया या रिपोर्टमधून। ही गोष्ट आहे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोबाईलमधील चॅट्स परस्पर डिलीट झाल्याची। प्रांजल खेवलकरांना अटक करताना पोलिसांनी त्यांच्याकडील 2 मोबाईल फोन देखील जप्त केले होते। त्या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा दावा असल्यानं पोलिसांनी खेवलकरांच्या मोबाईलचा तपास सुरू केला। तपासामध्ये खेवलकरांच्या 2 पैकी एका मोबाईल फोनमधील सिम हे जळगावमधील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आलं। पोलीस या प्रकरणात तपास करत असताना अचानक त्यांच्या ताब्यातील खेवलकरच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्यानं पोलीस बुचकळ्यात पडले। जळगावमधील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सिम कार्ड प्रांजल खेवलकर 2012 पासून वापरत होते। मात्र जेव्हा खेवलकरांना पुणे पोलिसांनी अटक केली तेव्हा जळगावमधील त्या सोनार आडनावाच्या व्यक्तीने त्याचं सिम कार्ड हरवल्याची तक्रार दिली। त्या आधारे त्याच नंबरचे दुसरे सिम कार्ड खरेदी करण्यात आले, ते मोबाईलमध्ये टाकण्यात आले आणि त्या आधारे त्या मोबाईल नंबरवरती असलेले सगळे व्हॉट्सअप चॅट डिलीट करण्यात आले। पुणे पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या सोनार नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्यांनी रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून आपण चॅट डिलीट केल्याचं पुणे पोलिसांना सांगितलं। त्यामुळे रोहिणी खडसेंच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। या विषयात एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तुर्तास बोलण्यास नकार दिला आहे, तर रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। सुरुवातीच्या काळात प्रांजल खेवलकर यांच्या बचावासाठी न्यायालयात हजर राहणाऱ्या रोहिणी खडसे नंतर मात्र प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधील काही गोष्टी उघड झाल्यानंतर त्यांच्या बचावासाठी समोर आल्याचं पाहायला मिळालेलं नाही। पुणे पोलिसांनी 26 जुलैच्या मध्यरात्री खराडी भागात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर धाड टाकली होती। तिथे 2 ग्रॅमपेक्षा थोडंसं अधिक कोकेन आणि काही ग्रॅम गांजा आढळून आला होता। त्या आधारे पोलिसांनी खेवलकरसह 6 जणांना अटक केली होती। मात्र 1 महिना उलटून गेल्यानंतर देखील अटक केलेल्या आरोपींपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याबाबतचा न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप आलेला नाही। दुसरीकडे खेवलकरांच्या खासगी आयुष्यातील गोष्ट उघड होत गेल्यानं हे प्रकरण चर्चेत ठेवण्याचा उद्देश सफल होताना दिसतोय। प्रांजल खेवलकरांसह अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींपैकी खरंच कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का या प्रश्नाचं उत्तर 1 महिन्यानंतर देखील पुणे पोलीस देऊ शकलेले नाहीत। दुसरीकडे तपासात भलत्याच गोष्टी उघड होत गेल्यानं खेवलकरांच्या नैतिकतेवरती प्रश्न उपस्थित झालेत, ज्यातून रोहिणी खडसेंची कोंडी झाली आहे, त्यांच्या वैवाहिक आयुष्याची जाहीर चर्चा होतीये। मात्र हे सगळं प्रकरण ज्यावरती आधारित आहे त्या अंमली पदार्थांच्या सेवनाबद्दल पुणे पोलीस उत्तर देऊ शकत नसल्याने त्यांच्या सचोटीबद्दल देखील मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जळगावहून चंद्रशेखर नेवेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे।